नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात 25 जिल्हा परिषदा, 283 पंचायत समित्या आणि 10 महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकांची आज मतमोजणी. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 53 जागांसाठी आज मतदान. पुण्यातल्या लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 18 एकर जागेला संरक्षण विभागाची तत्वतः मंजुरी. 2020च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी राज्यातल्या खेळाडूंकरता राज्य सरकारकडून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आणि पुण्यात आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला क्रिकेट कसोटी सामना. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या आणि मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. मुंबईसह 10 महानगरपालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान झालं होतं, तर 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांसाठी 2 टप्प्यांमध्ये 16 आणि 21 फेब्रुवारीला मतदान झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 283 केंद्रांवर होणार आहे, तर महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी 123 केंद्रांवर होणार आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. राज्यात सत्तेवर असणारे भाजपा आणि शिवसेना यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवल्यानं नुकत्याच झालेल्या या निवडणुकांमध्ये विरोधकांबरोबरच या सत्ताधाऱ्यांमध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. काही छोट्या देशांपेक्षाही मोठा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या किल्ल्या कुणाच्या हाती असणार याबाबत उत्सुकता आहे, तर उपराजधानी नागपूर, सांस्कृतिक राजधानी पुणेसह ठाणे, उल्हासनगर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती महानगरपालिकेत सत्तांतर होणार की त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मतदार कोणाला कौल देतील याबाबतचं औत्सुक्य शिगेला पोहोचलं आहे. या निवडणुकीतल्या निकालांवरून मतदारांचा कल आजमावता येत असल्यानं मिनी विधानसभा निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जात असल्यामुळे राजकीय पक्षांसाठीही या निकालाचं मोठं महत्त्व आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी सुमारे 56% मतदान झालं. मुंबई महानगरपालिकेत सुमारे 55% मतदान झालं. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी यावेळी मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र निवडणूक लढवली आहे. निवडणूक प्रचारात दोन्ही पक्षांनी एकमेकांवर सडकून टीका केली होती. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलं आहे. दोघांनीही आपापल्या पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. न्यायव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी तिच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात ते एका पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. ठराविक काळानंतर प्रत्येक व्यवस्थेमध्ये काही ना काही त्रुटी निर्माण होत असल्यानं त्यामध्ये सातत्यानं बदल करण्याची आवश्यकता असते, असं ते म्हणाले. पुरेशा संसाधनांअभावी न्यायिक सुधारणा योग्य प्रकारे करता येणार नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रभावी प्रशासनामुळे न्यायालयीन प्रकरणांच्या संख्येत कपात होऊ शकेल आणि त्यामुळे न्यायप्रणालीवरचा अनावश्यक ताण कमी व्हायला मदत होईल, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आपल्या सरकारनं आतापर्यंत कालबाह्य झालेले 1200 कायदे रद्द केले असून अशा प्रकारचे आणखी कायदे मोडीत काढण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि बुंदेलखंडमधल्या 12 जिल्ह्यांमध्ये 53 जागांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मतदान निर्भय वातावरणात व्हावं यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य सीमा सील करण्यात आल्या आहेत. मतदान होत असलेल्या भागांमध्ये सुरक्षा दलांची गस्त वाढवण्यात आली आहे. या टप्प्यात भाजपा 48 जागा आणि त्यांचा सहकारी अपना दल उर्वरित जागा लढवत आहे, तर समाजवादी पक्ष 30 आणि त्यांचा सहकारी काँग्रेस पक्ष 25 जागा लढवत आहे.
डिजिटल क्रांतीमुळे आदिवासींच्या जीवनात फक्त परिवर्तनच झालं नाही, तर त्यांना उपजीविकेच्या उत्तम संधीसुद्धा प्राप्त झाल्या आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात डिजिटल क्रांती आणखी वेगानं व्हावी यादृष्टीनं महाराष्ट्र प्रयत्न करत आहे. मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात तीव्र कुपोषणग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या हरिसालमध्ये मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं आम्ही यशोगाथा लिहिली आहे. आमच्या संसाधनांच्या महत्तम वापरासाठी क्लाउड कॉम्प्युटिंगची मदत आम्ही घेत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. पुण्यातल्या लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक 18 एकर जागेला संरक्षण मंत्रालयानं तत्वतः मंजुरी दिली असून येत्या 6 महिन्यात हा विषय मार्गी लावला जाईल, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं बापट यांनी बैठकीनंतर सांगितलं. लोहगाव विमानतळाची जागा सध्या अपुरी पडत असल्यामुळे लष्कराच्या ताब्यातल्या जागेचा वापर करून विमानतळाचा विस्तार करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं बापट म्हणाले. संरक्षण मंत्रालयानं या कामासाठी याआधीच 16 एकर जागा द्यायला मंजुरी दिली होती, तर उर्वरित 18 एकर जागेच्या हस्तांतरणासाठी आता तत्वतः मान्यता मिळाली आहे. राज्यात बायोमेट्रिक पद्धतीनं धान्य वाटप करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातल्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर केल्या जातील, असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलं आहे. या संदर्भात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी रविशंकर प्रसाद यांची नवी दिल्लीत भेट घेतली असता प्रसाद यांनी हे आश्वासन दिल्याचं बापट यांनी सांगितलं. बायोमेट्रिक पद्धतीनं धान्य वाटप करण्याच्या प्रकल्पाअंतर्गत आधार कार्ड क्रमांकाद्वारे लाभार्थ्याची ओळख पटवून धान्य वाटप करण्याची योजना आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीतल्या तांत्रिक अडचणी दूर होऊन ही योजना कार्यान्वित झाली तर धान्य वाटपात होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा बसणार आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याची मागणी भारतानं पुन्हा एकदा चीनकडे लावून धरली आहे. चीनच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र सचिव झांग येसुई यांच्यात काल बीजिंग इथं पहिली धोरणात्मक चर्चा झाली. त्यावेळी जयशंकर यांनी मसूद अझहरला प्रतिबंधित दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या आवश्यकतेकडे चीनचं लक्ष वेधलं. चीननं यावेळी मसूद अझहरच्या संदर्भात काही ठोस पुराव्यांची मागणी केली. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध समितीसह बऱ्याच राष्ट्रांनीही अझहरच्या कारवायांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून ही बाब अझहरला दहशतवादी घोषित करण्यासंदर्भात पुरेशी आहे, असं जयशंकर यांनी चीनला सांगितलं. अझहरच्या मुद्द्याशिवाय या बैठकीत अणु पुरवठादार गटाचं सदस्यत्व मिळवण्यासाठी सुरू असलेल्या भारताच्या प्रयत्नांबाबतही चर्चा झाली. या मुद्द्यावर भारताला समर्थन देण्याची तयारी असली तरी सदस्यत्वाबाबत इतर देशांपेक्षा आपले विचार काहीसे वेगळे असल्याचं चीननं स्पष्ट केलं. राज्यातल्या 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम जनादेश 2017 आम्ही घेऊन येत आहोत. जनादेश 2017 शेवटच्या घटकापर्यंतचा विचार करणारी, परिवर्तन घडवू शकणारी व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. यात मतदार कोणाला देणार संधी, कोणाच्या हाती देणार सत्तेच्या चाव्या. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा निकाल, त्याचं सर्वंकष विश्लेषण घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी. जनादेश 2017 दिनांक 23 फेब्रुवारी 2017 दुपारी 12 ते 1 आणि रात्री 9 ते 10. जनादेश 2017. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपानं लावलेल्या रोपट्याचं रूपांतर आता वटवृक्षात झालं असून स्वयंसेवकांच्या कार्यकर्तृत्वानं हे शक्य झालं आहे, असे उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढले आहेत. नागपुरातल्या डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या नवीन इमारतीचं लोकार्पण भागवत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सध्या संघात 5 पिढ्या कार्यरत असून संघाचा मूळ गाभा डॉक्टर हेडगेवारांच्या विचारातून मिळालेल्या प्रेरणेतच आहे, असंही भागवत यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्यातल्या निजामपूर इथं 2 दिवसीय आरोग्य जनजागृती अभियान राबवण्यात आलं। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रजनी नाईक आणि अतिरिक्त जिल्हा अधिकारी नीमा अरोरा यांच्या उपस्थितीत या अभियानाचा काल समारोप झाला। या उपक्रमामुळे आदिवासी दुर्गम भागात जनतेच्या आरोग्य संवर्धनाला चालना मिळणार आहे। जनतेनं याचा लाभ घ्यावा असं आवाहन रजनी नाईक यांनी यावेळी केलं। जनतेला आरोग्यविषयक आणि शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती मिळावी या उद्देशानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुलं मुली यांना या अभियानात तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली। त्यापूर्वी गावकरी महिला आणि विद्यार्थ्यांच्या सहभागानं आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली। वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडीबाबत समाजात जनजागृती करणाऱ्या डॉक्टर फिरोजा जे गोदरेज यांना वृक्षरत्न आणि ज्येष्ठ वृक्षप्रेमी डॉक्टर मार्शेलिन अल्मेडा यांना मेन ऑफ द ट्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। राज्याचे माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ द ट्री ही वृक्षमित्र संस्था आणि सेंट झेवियर्स कॉलेज यांच्या वतीनं हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। विकासाच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे, त्यामुळे निसर्गाचं ऋतुचक्र बदलत असून दुष्काळाला सामोरं जावं लागत आहे अशी खंत दोन्ही पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली। वृक्ष संवर्धनासाठी तरुण पिढीनं चळवळ उभी केली पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं। – 2020च्या टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी राज्य शासनानं 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निधीला मान्यता दिली आहे। राज्यातल्या खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत जास्तीत जास्त पदकं मिळवावीत या उद्देशानं शासनानं एक कृती आराखडा तयार केला असून एक कार्यकारी समितीही स्थापन केली आहे। या समितीनं टोकियो ऑलिम्पिकसाठी 16 क्रीडा प्रकारांमध्ये एकूण 61 खेळाडूंची निवड केली आहे। शासनानं मान्य केलेल्या निधीमधून क्रीडा विज्ञान केंद्राचं नूतनीकरण, साहित्य दुरुस्ती, क्रीडा वैद्यक शास्त्रातल्या कुशल आणि तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती, जिम्नॅस्टिक साहित्याची खरेदी आणि निवडलेल्या 61 गुणवत्ताधारक खेळाडूंना अर्थसहाय्य केलं जाणार आहे। देशातला पहिला ग्रामीण खेल महोत्सव येत्या 25 मार्च ते 31 मार्च दरम्यान नवी दिल्ली इथं होणार आहे। केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी नवी दिल्ली इथं ही घोषणा केली। ॲथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि कुस्ती या 5 क्रीडा प्रकारांचा या महोत्सवात समावेश असेल अशी माहिती त्यांनी बातमीदारांना दिली। ग्रामीण युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्याच्या हेतूनं हा महोत्सव आयोजित केल्याचं ते म्हणाले। चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला क्रिकेट कसोटी सामना आज पुण्यात सुरू होत आहे। सलग 19 कसोटी सामन्यांमध्ये भारत अपराजित राहिला असून हा सामनाही जिंकण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे। कर्णधार विराट कोहलीसोबत अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, मुरली विजय, के.एल. राहुल यांच्यावर भारतीय फलंदाजीची मुख्य जबाबदारी आहे। तर आयसीसी क्रिकेट क्रमवारीत अव्वल असलेले गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाही आपली चमक दाखवण्यासाठी उत्सुक आहेत। त्यामुळे भारताची विजयी घोडदौड थांबवण्यासाठी स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघालाही कसोशीनं प्रयत्न करावा लागणार आहे। हवामान येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यात 25 जिल्हा परिषदा, 283 पंचायत समित्या आणि 10 महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकांची आज मतमोजणी। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात 53 जागांसाठी आज मतदान। पुण्यातल्या लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 18 एकर जागेला संरक्षण विभागाची तत्वतः मंजुरी। 2020च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी राज्यातल्या खेळाडूंकरता राज्य सरकारकडून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर। आणि पुण्यात आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला क्रिकेट कसोटी सामना। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।